द्राक्ष बागायतदारांना योग्य ती माहिती मिळावी या उद्देशाने द्राक्ष मंथन तर्फे ओझरला सिद्धिविनायक लॉन्सवर एक दिवसीय द्राक्ष महापरिषद व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनाचे उद्घाटन बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष व उद्योजक हनुमंतराव गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी श्रीफळ वाढवण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला, तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले। या परिसरात कृषी विषयक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध कंपन्यांचे स्टॉल उभारण्यात आले। त्याची पाहणी प्रमुख अतिथी व मान्यवरांनी केली। यावेळी बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी द्राक्ष शेतीत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार ॲग्रोकेअर कृषी मंचचे अध्यक्ष आणि द्राक्ष महापरिषद आयोजक भूषण निकम यांनी केले। शेतकरी बांधवांसाठी तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य करत आहे। यामध्ये विविध ठिकाणावरती चर्चासत्र आयोजित करणे, कृषी प्रदर्शन आयोजित करणे असं वेगवेगळं कार्य संस्थेच्या माध्यमातून चालू असतं। तसं मागच्या 5 वर्षापासून ॲग्रोकेअर ही संस्था कृषी प्रदर्शन आयोजित करत असते आणि यावर्षी द्राक्ष मंथन या द्राक्ष महापरिषदेचे आयोजन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत इथं पार पडत आहे। द्राक्ष शेतीमधलं नॉलेज मला फारसं नाहीये, परंतु ज्या लोकांकडे नॉलेज आहे आणि ज्या लोकांना ते ऐकण्याची इच्छा आहे याचं मंथन घालून देण्याचं कार्य हे ॲग्रोकेअर कृषी मंच संस्थेने केलेलं आहे। शेतीमधील कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी आपण बेसुमार कीटकनाशकांचा वापर करतो, त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आलं आहे। भविष्यात जर भारताला टिकायचे असेल तर विषमुक्त द्राक्ष शेतीशिवाय भारताला पर्याय नाही, असे प्रतिपादन हनुमंतराव गायकवाड यांनी केले। विषमुक्त शेती आणि निरोगी भारत हा कसा निर्माण करता येईल आणि उत्पन्न कसं वाढेल त्याच्यामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये 10,000 आपण ट्रायल घेतल्या आणि 10,000 ट्रायलमध्ये वेगवेगळ्या पिकांच्यावरती ट्रायल घेतल्या। त्याच्यामध्ये डाळिंबाचं उत्पन्न आमच्या एका शेतकरी परवा तुम्हाला सांगितलं की जिथं 10 ते 12 टनाच्या वरती जात नव्हतं एकरी, तिथं त्याला 20 टन डाळिंबाचं उत्पन्न मिळालं आणि 72 रुपये रेट मिळाले। आज डाळिंबाला 30 रुपयाच्या वरती भाव नाहीये, पण क्वालिटी चांगली असल्यामुळं त्याला 72 रुपये भाव मिळाला। द्राक्षाचं उत्पन्न वाढवलेले जवळपास 25-30%, 40% उत्पन्न वाढलं, डाळ्याचा साईज वाढला, मण्याचा साईज वाढला आणि खर्च कमी झाला। असे 2-3 शेतकरी बांधव माझे मित्र जे नाशिकचेच आहेत ते इथं आलेले। आम्ही वेगळी क्रांती काय करतो, तुम्हाला वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या रोग आहेत। इटिंग पेस्ट आहे, सकिंग पेस्ट आहे, स्विंग पेस्ट आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, फंगल आहे, व्हायरल आहे। त्याच्यामध्ये भुरी, डावण्या, व्हाईट फ्लाय, मिलीबग अशा वेगवेगळ्या आजारांना वेगवेगळी औषधं आहेत। प्रत्येक आजारावर औषधं वेगळी आहेत। सत्यवान काशीद यांनी मनोगत व्यक्त केले। द्राक्ष बागायतदार बंधूंचा पण आज ॲग्रोकेअर या संस्थेतर्फे व गेन संस्थेतर्फे या ठिकाणी अभिनंदन ठेवलेलं आहे। ह्या शेतकऱ्याकडून बाकीच्या शेतकऱ्यांनीही प्रोत्साहन व चांगला अनुभव मिळणार आहे। त्यांची काम करण्याची पद्धत असेल किंवा त्यांनी कशी ग्रोथ केलेली आहे, प्रॉफिट कसं वाढवलेलं असेल त्यांनी, किंवा क्वालिटीमध्ये स्वतःच एक नाव कसं तयार केलेलं आहे, त्या गोष्टीचं सर्वांनी अनुकरण करावं। आणि हे जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांचं एक अजून 1 तास 2 तास जो काही वेळ लागेल त्या वेळेमध्ये आपण त्यांच्याकडून जी काही महत्त्वाची माहिती मिळणार आहे ती माहिती घेऊन आपणही त्यांच्यासारखंच समाजासमोर एक रोल मॉडेल म्हणून कसं उभारता राहील आणि स्वतःच्या शेतीमध्ये एक क्रांती करून
एक प्रॉफिटेबल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग हे कॉन्सेप्ट आपण समोर ठेवून काम करावं हीच अपेक्षा व्यक्त करतो। यावेळी काशीत यांच्या हस्ते महापरिषदेचे आयोजक भूषण निकम यांचा सत्कार करण्यात आला। द्राक्ष पिकांवर तज्ञ मार्गदर्शक वासुदेव काटे यांनी मार्गदर्शन केले। अशा परिस्थितीत आमचे बेसरडोस रासायनिक खतांच्या टाकायची वेळ आता राहिलेली नाही, सुपर फॉस्फेट वगैरे याचाही आपण विचार केला पाहिजे। त्याचबरोबर नैसर्गिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा विचार करताना दोन्ही छाटल्यानंतर ज्या द्राक्षाच्या काड्या मोठ्या प्रमाणात पडतात, डॉक्टर मिल्लर यांनी केलेल्या संशोधनानुसार त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे, द्राक्षाचा खड काढून घेतल्यानंतर बाकी सर्व जर आपण वनस्पतीला दिलं, द्राक्षाला दिलं, तर एकूण द्राक्षाच्या खताची गरज जी आहे ती 97% अधिक गरज घडते असं द्राक्ष संहितामध्ये अन्नद्रव्य या प्रकरणात पहिल्या पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं आहे। याचा पुन्हा एकदा फार मोठा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे। या प्रसंगी द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष अशोकदादा गायकवाड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जगन्नाथ खापरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिकचे संजीव पडवळ, सत्यवान काशी, पद्माकर मोराडे, रामनाथ जगताप, प्रदीप कोठावदे, डॉक्टर रावसाहेब पाटील, तज्ञ मार्गदर्शक वासुदेव काटे, डॉक्टर हरिहर कौसडीकर, विलास शिंदे, डॉक्टर प्रशांत नाईकवाडी, नानासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।